कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वरासी आनंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं यमवातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः कालिन्दर्पटाश्च अभङ्गकानीपमच्छिन्द्रराज्या सौरङ्गिरेवाणकभर्तृसंज्ञा विद्या बभूव नवनाथ सिद्धा। ओम श्री चैतन्य नवनाथ महाराज की जय। सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री मार्तंड भैरवाय नमः, गुरु श्री गुरुभ्यो नमः। जय जय आदि रघुत्तमाराध्य होसी प्लवंगमा जटायुनामी विहंगमा मुक्तिदाता रक्षक तू। तरी आता कथा प्रसंगा पुढे बोलवी नवरस प्रसंगा जेणे ऐकून श्रोते अंगा अनुभवतील महाराजा। मागले अध्यायी करुले बोलणे मच्छिंद्राचे भूमंडळी शरीर आणून वीरभद्र मारून केला भस्मदानवान सहित रणांगणी। पहिल्यांदा ग्रंथकारांनी गणपतीला नमस्कार केला, नंतर त्यांचे जे आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग त्यांना नमस्कार केला। मागच्या अध्यायाची संगती सांगतात। मागच्या अध्यायामध्ये ह्या मच्छिंद्रनाथांचं जे शरीर वीरभद्राच्या ताब्यात होतं तिथं जाऊन गोरक्षनाथांनी लढाई करायचं ठरवलं। मात्र सूर्यदेवांनी तिथं माखलाशी केली आणि सूर्यदेवांचं त्यांनी काही ऐकलेलं नाही। ते उलटे लढाई करण्यासाठी इकडं आलेले हे पृथ्वी तलावरती प्रयाग स्थानावरती ज्या शिवालयामध्ये हे गोरक्षनाथ उतरलेले होते त्या ठिकाणी येऊन त्यांनी त्यांच्यावरती अचानक हल्ला केलेला आहे। हे चौरंगीनाथ गोरक्षनाथ दोघे जण होते, सावध होते त्यांनी वज्र स्वतःच्या भोवती फिरकं ठेवलं आणि आपली विद्या लखलखित केली, पाजळली। त्याच्या योगाने काय झाले, त्यांचे जे हत्यारे त्यांच्यावरती निकामी झाले। नंतर मग त्यांनी अस्त्रांनी हल्ले केले। हल्ला त्याच्यातूनही त्यांच्यातून निवारण झाले आणि सगळ्यात शेवटी एकमेकांच्या वरती कोटी करीत असताना हे एक अस्त्र सोडतात, गोरक्षनाथ तोडून टाकतात। गोरक्षनाथ काही अस्त्र सोडतात, ते हे देवगण तोडून टाकतात। अशा पद्धतीनं बराच मोठा संग्राम तो चाललेला आहे। गोरक्षनाथांनी पूर्वी मारून टाकलेले राक्षस जिवंत केले आणि त्या शिवसैन्याच्या बरोबर ते लढायला लागलेले आहेत आणि तेवढ्या वेळामध्ये अग्निअस्त्राची सुद्धा योजना केलेली आहे। लढाई काही थांबत नाही म्हणून यांनी काही लोकांनी दूत पाठवलेलं आहे विष्णू भगवंताकडं। विष्णू भगवंतांनी महादेव शंकरांकडे माणूस पाठवला आणि ते स्वतः पुढे आलेले, त्यांच्या मागे महादेव शंकर आलेले। ती लढाई चालू असताना त्यांनी जो काही राक्षसांच्या बरोबर लढाई चाललेली होती ह्या देवसैन्याची, त्याच्यामध्ये अग्निअस्त्राचा प्रयोग केला। त्या राक्षसांच्या बरोबर सगळे राक्षस तर मेलेच मेले, पण त्याच्यामध्ये त्यांचं वीरभद्रसुद्धा हा मृत्यू पावलेला आहे। आणि हे दुःख सगळ्यांना ज्या वेळेला कळलं त्यावेळेला सगळ्यांनी सांगितलं की हे वीरभद्रांनी हा आचाटपणा करायलाच नको होता। महादेवांना सुद्धा माहिती नाही, विष्णू भगवंतांना सुद्धा माहिती नाही आणि त्यांनी परस्पर या गोरक्ष मुनींशी वैर धरलं। त्यांचं ते पाठवून द्यायला काहीच हरकत नव्हती किंवा महादेव शंकरांना सांगायला पाहिजे होतं, तसं काही झालं नाही। आणि त्याच्या योगाने आज राक्षसाच्या बरोबर हे वीरभद्रसुद्धा मृत्युमुखी पडलेले आहेत।
मुख वाळून झाले म्लान, अश्रू लाटले दोन्ही नयन, तरी न बोले काही जटा विष्णून पुत्र मोये स्फुंद तसे, मनात म्हणे हा हा पुत्रा पुरता धैर्य लावण्य गात्रा, विद्या संपन्न सर्वास्त्र जाणता एक होता सितू. महादेव शंकरांना खूप दुःख झालेलं आहे. रणांगणावरती सगळे दैवत आहेत आणि त्याचबरोबर महादेव शंकर वेड्यासारखे फिरायला लागलेले. आणि वीरभद्र कुठे, माझा वीरभद्र दाखवा. आणि ह्याच वीरभद्रांनी माझ्यासाठी किती मोठे पराक्रम केले आणि आज मात्र तो गेलेला आहे. पुत्र मृत्यूचं दुःख काय राहतं हे ज्याच्यावरती आलं त्याला कळतं. बाकीच्या लोकांना त्याचं काही महत्त्व वाटत नाही. पण मात्र महादेव शंकरांना एवढं काही दुःख झालेलं आहे आणि त्याला त्यांनी मोकळी वाट करून दिलेली आहे. आणि मोठ्या मोठ्याने रडून गागून ते विष्णू भगवंतांना, तिथे असणाऱ्या देवदेवतांना पुकारून सांगता की अहो माझा वीरभद्र आणा, मला पहिल्यांदा त्याची गाठ घालून द्या. की गात्रे सकळ चांगुलपणी अंगी मिरवला, लावण्य खाणी परी एक ग्राण गेले सांडून, सकळ विकळ होती ती तैसे माझा वीरभद्रा विण, सकळ विकळ असते गण, हा वीरभद्र माझा प्राण परत्र कैसा गेला सांडून. त्याप्रमाणे सगळं सर्वांग सुंदर स्त्री असा, पण मात्र तिचं नाक कटलेलं जर असेल तर त्या ठिकाणी तिथे काही ती सौंदर्य शोभत देत नाही. त्याप्रमाणे अनेक देवगण, त्यांचं सैन्य आहे, अनेक देवदेवता आहे, पण वीरभद्राच्या शिवाय ते सगळं शून्य आहे. आयसे म्हणून मनीच्या मनात पंचानन आरंभळत, तिची ने जाणून गोरक्षनाथ चित्ता माझी कळवळला, मनात म्हणे बद्रिकाश्रमाते माते बैसविले त्या गुरुनाथे, ते रात्रंदिवस उमाकांत माझ्यासाठी श्रम झाले, तैसे माझ्या वीरभद्रा विन सकळ ग्रस्ती गण, हा वीरभद्र माझा प्राण परत्र कैसा गेला सोडून. कसं काय तू इथून सोडून गेलेला आहे. आणि हे सगळं असताना सुद्धा तुझं एवढा मोठा त्यांचा सेनापती तो सुद्धा ह्या राक्षसांच्या बरोबर तू सुद्धा भस्मीभूत होऊन गेलेला आहे. तेव्हा काही करा, माझ्या वीरभद्राला दाखवा. ही सगळी गोष्ट ज्या वेळेला गोरक्षनाथांनी, चौरंगीनाथांनी स्वतः पाहिली, फार वाईट वाटलेली. तर नक्की ह्याच महादेव शंकरांनी आपल्याला बद्री केदारला तपश्चर्याला बसवलं होतं आणि मच्छिंद्रनाथांना तीर्थयात्रेला पाठवून दिलं होतं. त्यावेळेला माझी त्यांनी किती काळजी घेतली. आणि आज मात्र आपण त्यांच्या मुलाच्या मृत्यूला कारणीभूत झालेलो आहोत. त्यांचं काही करून ह्या वीरभद्राला आपण उठवलं पाहिजे, जिवंत केलं पाहिजे. माये समान पाळून लाळा, माता रक्षी जेवी बाळा, तरी आयसा स्वामी चित्त कोरडा, पुत्र मोहे विष्ठलासे, हा तरी काय उपकार काय हो केला आणि बार, आयसा स्वामी शिणविला हर, दुःख तुंबळ दिवने. लोक काय म्हणतील, तुझ्या महादेव शंकरांनी तुमचं आतापर्यंत रक्षण केलं, त्यांच्या मुलाच्या मृत्यूला तुम्ही कारणीभूत झालेले, ही अपकीर्ती पुढं कायम राहील. त्याच्यासाठी आपण काहीतरी हे करायला पाहिजे. ऐसे म्हणून स्वचित्तात पाया लागे गोरक्षनाथ, म्हणे पुत्र दुःखावरी मोहिष्ठ चित्त तुमचे झाले की, तरी विदर्भ राहते आता उठविण परी असते, आणाव्या ओळखून येते राक्षसांचे झाले कंदन, राक्षस असते विरोध. मी त्याच वेळेला ठरवलं होतं की वीरभद्राला ताबडतोब तिथल्या तिथं पुन्हा एकदा जिवंत करू. पण त्यावेळेला काय झालेलं आहे की जर मी त्यावेळेला संजीवनी अस्त्राचे प्रयोग केले असते तर त्या वीरभद्राच्या बरोबर बाकीचे राक्षससुद्धा जिवंत झाले असते. आणि मग ज्याच्यासाठी हे सगळं केलं ते सगळं पुन्हा वायाला गेलं असतं. म्हणून मला त्यावेळेला काही करता आलं नाही. मनामध्ये खूप खट्टू झालेले ते महादेवाच्या जाऊन पाया पडलेले. ते म्हणतात की महादेवा, की माझ्या हातून एक प्रकारची चूकच झालेली आहे, नाम अपराध आहे, हा सेवा अपराध आहे. पण मात्र मी वीरभद्राला उठवीन. पण माझ्यापुढे एक मोठी समस्या आहे, पुन्हा तोच विषय येतो. मी जर संजीवनी मंत्राचे जप करून जर त्या ठिकाणी खूप काही आस्थी पडलेलं आहे, ते सगळे राक्षस वीरभद्राच्या सहित राक्षससुद्धा जिवंत होतील. तेव्हा आता एक करा महादेवा, तुम्ही स्वतः रणांगणामध्ये जा आणि ज्या ठिकाणी वीरभद्राच्या आस्थी आहेत तेवढं ओळखून आणा आणि मी माझ्याजवळ आल्यानंतर मी ते वीरभद्राला जिवंत करीन. त्यांचा विचार महादेवाला आवडलेला आहे, राग पण आलेला आहे. पण आता काय करतात, तू म्हणतो जे मी त्याप्रमाणे करीन. आणि कारण की त्या ठिकाणी इतके काही हाडांचे गंज पडलेले होते, रक्षा पडलेल्या होत्या की त्याच्यामध्ये वीरभद्राची कोणती रक्षा, वीरभद्राची कोणत्या असती हे काही ओळखण्यासारखं राहिलेलं नव्हतं. त्यात वीरभद्राच्या अस्थी मिसळल्या कृपामूर्ती, म्हणून संशय वाटे तिथे वीरभद्रा ते उठवाया, तरी ऐशी मिळा तर संजीवनी प्रयोग जपता, सकळ राक्षस उठतील मागुता, म्हणून चिंता व्यापली. ऐसे बोलता गोरक्ष जती निळग्रीव म्हणे कृपामूर्ती, वीरभद्राच्या सकळ असती ओळखून काढीन मी. महादेव म्हणतात की त्याच्यामध्ये काहीच अवघड नाही, मी स्वतः रणांगणामध्ये जाईन, ते सगळ्या अस्थीमधून वीरभद्राच्या कोणत्या अस्थी आहेत हे मी नक्की ओळखीन. त्याचं कारण काय आहे की जे जे काही महादेवाचे भक्त आहेत किंवा जे जे ज्या ज्या देवताचे भक्त आहेत
कोणी विष्णू भगवंताचे असतील, कोणी महादेवाचे असतील, कोणी देवीचे असतील, कोणी सूर्याचे असतील, कोणी गणपतीचे असतील, जे 5 मुख्य देवता आहेत, तर त्यांची त्या देवतेचा जप करता करता एवढी काही परम अवस्था झालेली राहते की ते एकरूप झालेले राहतात त्या. आणि त्यांना जेवताना, बसताना, उठताना, कोणतीही क्रिया करताना फक्त एकच त्यांचं आराध्य दैवत आहे आणि त्यांचे ते जप नेहमी चालू राहतो. आणि त्या पद्धतीनं वीरभद्र हा माझा भक्त आहे आणि तो नेहमी माझाच जप करतो. म्हणून मी स्वतः जातो. मग ते रणांगणामध्ये गेलेले, जिथं जिथं ते गंज पडलेले होते त्या ऐक्या अस्थी घ्यायची, उचलायची एकेका गंजामधली आणि आपल्या कानाला लावायची. तर त्याच्यामधून शिव शिव आवाज येतो आहे अशी अस्थी त्या वीरभद्राच्या होत्या. त्या महादेवांनी बरोबर ओळखलेल्या आहेत. माझे गण आहेत जितले ते आसनी शैनी भोजनी भले, मम नामे रत झाले काया वाचा बुद्धीने, तरी चित्त बुद्धी अंतकरणी वीरभद्र नामे गेला वेष्टोनी, जागृती सुषुप्ती स्वप्नी वेष्टीला असे मम नामे. ऐसे बोलूनी शंकर रणभूमीत तरी संचार, मग जे फिर आस्ती उचलून सत्वर करणे आपल्याला तसे. ऐसे परिशोध करता वीरभद्र जेथे पडला होता तेथे जाऊन अवचट हसता अस्थी उचले त्याच्या अनेक ठिकाणी ते गेलेले. आणि ते प्रत्येक गंजामधली अस्थी कानाला लावायची आणि त्याच्यातून आवाज येत नाही म्हणजे ते नाही असं समजून पुढच्या गंजापाशी जायचं हाडाच्या. आणि असं करता करता एका हाडाच्या गंजापाशी ते गेले आणि त्यावेळेला एक अस्थी उचलून त्यांनी कानाला लावली. त्या हाडाच्या मधून आवाज यायला लागला मंदपणाने, शिव शिव शिव. मग मात्र त्यांची खात्री झाली. मग त्यांनी सगळीच हाडं गोळा केली, आपल्या कानाला लावून पाहिली आणि ते अस्थी हाडं आणले आणि ह्या गोरक्षनाथांच्या समोर ठेवले की मी माझ्या भक्ताला ओळखलेलं आहे. तो जरी गेलेला असला त्याचा जो लिंग देहाने सूक्ष्म देहाने अजून आहे आणि त्याच्यातून सुद्धा अजूनही शिव शिव असा आवाज येतो आहे. मग त्या अस्थी पंचानने गोळ्या केल्या परीक्षेने, जेथे होता गोरक्षनंदन तेथे आणून ठेवल्या. मग तो विद्यार्णव केसरी भस्मची चिमुटी कवळून करी, वीरभद्र नामे साधुकारी संजीवनी स्मरला असे. मग गोरक्षनाथांनी विचार केला, आता ह्या गोरक्षनाथांच्या ह्या वीरभद्राच्या अस्थी आल्या, हे बरोबर झालं. त्यांनी हातामध्ये विभूती घेतली, संजीवनी मंत्र आसराचे जप केले आणि त्या हाडांच्या वरती टाकल्यानंतर ते भस्म त्या ठिकाणी वीरभद्र नावाचं पुकार केलेला आहे. अगोदर अव्यक्तातून व्यक्त असा देह तयार झालेला आहे. त्या देहातून वीरभद्र असं म्हटल्यानंतर, वीरभद्र हाका मारल्यानंतर वीरभद्रांनी डोळे उघडले, सावध झाले आणि हळूहळू उठून बसलेले आहे. आणि समोर महादेव शंकरांना पाहिल्यानंतर पुन्हा त्वेष आला. मागचीच गोष्ट त्यांना आठवलेली. ते म्हणतो, कुठे आहे तो गोरक्ष, दाखवा, मी त्याला आता जाऊन मारीन. आणि त्यांनी असं म्हणून धनुष्य परजलेलं आहे. महादेव शंकर म्हणतात की थांबा, आता तुम्ही काहीच करू नका. काही होतं त्यावेळेला झालं नाही, आता काय होणार आहे तरी, पण मात्र तुम्ही आता सावध राहा. मग गोरक्ष आणि वीरभद्र जेठी उभयतांची करविली भेटी, उपरी म्हणे स्नेहपोटी उभयताने रक्षावा. उपरी 72 कोटी 84 लक्ष शिवगणप्रतापी महादक्ष, ते वायुचक्री असता प्रत्यक्ष उतरी गोरक्ष तयासी. मग महादेवांनी त्यांना सावध केलेलं आहे, अरे भाऊ, फार मोठं रणांगण झालेलं आहे, तुला आठवत नसेल, तू झोपेसारखा आत्ता तू मृत्यूतून उठून आलेला आहे, तू प्रत्यक्ष गेलेला होता. पण मात्र ह्या गोरक्ष मुनींचे उपकार आहे की त्यांनी संजीवनीने तुम्हाला पुन्हा आमच्यामध्ये आणून सोडलेलं आहे. मग त्यांनी पुन्हा जे काही शिवगण होते ते वायुचक्रामध्ये अडकलेले, त्यांनाही गोरक्षकांनी ते वाता काढून घेतलं. ते शिवगण खाली उतरलेले आहे आणि गोरक्षनाथांच्या महादेवाच्या भोवती जमा झालेले आहे. महादेव शंकरांना त्यांनी नमस्कार केला, वीरभद्राला नमस्कार केला, गोरक्षनाथ चौरंगीनाथांना नमस्कार केला आणि त्या ठिकाणी मोठा उत्सव झालेला आहे. मग सकळ समदा एक करून जाते झाले गोरक्षान मन, येरीकडे राव त्रिविक्रम राज्यवैभवे गुंतला. गोरक्ष सकळ शिवमानस रक्षण करी शिवालयास, तो त्रिविक्रम राजा दर्शनास अकस्मात पातला. त्या ठिकाणी ते सगळे जण गोळा झालेले आहे. महादेव शंकरांनी गोरक्षनाथांना सांगितलं, अरे हा वीरभद्र आहे, त्याच्याकडून अशी जरी चूक झाली पण आता तू ते सगळं तुम्ही विसरून जा. तुम्ही दोघंही जण एकाच गटाचे आहे, आपल्या देवांच्याच गटातले आहेत तुम्ही, आणि तुम्ही आपसामध्ये भांडणं हे बरोबर नाही. याच्याही पूर्वी आम्ही अनेक वेळा तुम्हाला तो सल्ला दिलेला आहे, पण मात्र तुम्ही दोघं जण ते काही राखते नाही. एक जण हल्ला करतो, दुसरा बचावासाठी लढाई करतो, दुसरा हल्ला करतो, दुसरा बचाव करतो, तिसरा एखादा अतिक्रमण करतो. अशा पद्धतीने हे चालू राहिलं याला अंत नाही आणि हे काही बरोबर नाही. तेव्हा आता तुम्ही वीरभद्रा
आता त्यांच्याशी काही अशी पुन्हा नाथपंथाशी रळी करू नका. तेही मोठे भक्त आहे, त्यांनी तपश्चर्या केलेली आहे. गोरक्ष सेवकत्सव मांदुस रक्षण करी शिवालय असो तो त्रिविक्रम राजा दर्शनाचा अकस्मात पातला सकळ समुदाय एक करून जाते झाले गोरक्षान म्हण येरीकडे राजा विक्रम राज्य वैभवी गुंतला. आता हे सगळं ज्याच्यासाठी घडलेलं होतं तो राजा त्रिविक्रम म्हणजे मच्छिंद्रनाथ रूपी, ज्यांच्या शरीरामध्ये मच्छिंद्रनाथ होते परकाया प्रवेश करून, तो त्रिविक्रम राजा दररोज दर्शनाला यायचा. आणि तो नेहमीप्रमाणे ज्या वेळेला तो तिथं दर्शनाला आला राजा, त्यावेळेला त्यांनी गोरक्षनाथांना पाहिलं. त्यांना फार आनंद झाला, कारण की आता तो काळ जवळ आलेला होता आणि पुन्हा त्यांना जिवंत व्हायचं होतं, मागे यायचं होतं. म्हणून त्यांनी त्यांची चौकशी केली. आपसामध्ये बरबरी भाषेमध्ये ते भाषण करीत होते, ते बाकीच्यांना काही कळत नव्हतं. आणि त्यांनी विचारलं की अरे तू कसा आहे, कसं काय आला, किती दिवस झाले वगैरे, एक योगक्षेम कुशल विचारल्यानंतर गोरक्षनाथ म्हणतात की महाराज अहो फार मोठी घटना घडलेली आहे. तुम्ही आपल्या तिकडे राज्यकारभारामध्ये गुंतले, तुमचं सगळं पद्धतशीर आहे, पण मला मात्र इथं आल्यानंतर ते तुमचं शरीर दिसलं नाही. म्हणून मी गुरुविनीला विचारलं, गुरुविनीने सत्य घटना सांगितली की त्या रेवती राणीने तुमचं शरीर काढलं, त्याचे तुकडे तुकडे केले आणि ते फेकून दिलेलं होतं. पण मात्र पार्वतीने महादेव शंकराला जागृत करून वेळीच सूचना केली. महादेवांनी सांगितल्यावरून तिथे यक्षिणी आल्या, त्यांनी ते शरीराचे तुकडे गोळा केले आणि ते शिवून पुन्हा वीरभद्राच्या ताब्यात दिले. वीरभद्रांनी मात्र आम्हाला ते शव परत द्यायला इन्कार केला. सूर्यदेवांनी मध्यस्थी केली, तेही त्यांनी मानलं नाही. आणि ही लढाई इथं नको, तुम्हाला काय करायचं असेल ते पृथ्वीवर जाऊन करा. म्हणून सूर्यनारायणांच्या सल्ल्यावरून प्रत्यक्ष वीरभद्रांनी पुढं सैन्य पाठवलं आणि त्यांच्या मागून ते आले. मग आता आम्हालाही बचावासाठी त्याला उत्तर द्यावंच लागलं प्रत्युत्तर. आणि त्याच्यामध्ये वीरभद्र हे मृत्यू पावले होते. आणि मग त्यांनी महादेव शंकरांनी करुणा भाकल्यानंतर विनंती केल्यानंतर मी त्यांना जिवंत केलेलं आहे. आणि नंतर मग आम्हाला हे तुमचं शरीर ताब्यात मिळालं, ते आम्ही आणून पुन्हा भुयारमध्ये ठेवलेलं आहे. ह्या त्रिविक्रम राजा रूपी मच्छिंद्रनाथ म्हणतात की फार मोठी कीर्ती केलीस आणि सगळ्यांना सांभाळून घेतलं, कारण की तेही त्यांच्याशी कायमचा विरोध काही योग्य नव्हता. अहो त्या महादेव शंकरांनी आपल्याला असं कार्य केलं, ज्यांनी आपल्याला तपश्चर्याला बसवलं, त्यांच्याप्रती तुम्ही हा चांगला सुलूक केलेला आहे. ऐसे बोलुनी प्रजानाथ स्वगृही आला त्वरिता त्वरित बोलविनी मात्रिका ते विचारा ते घडविले. मग पाहून उत्तम दिन महिचे राव घेतले बोलावून राज्यपदी स्वस्य अभिषेक करून धर्मनाथ स्थापला. त्रिविक्रम राजा सांगतो गोरक्ष मुनींना की गुरुमुनी तुम्ही आता काही काळजी करू नका, काही दिवसामध्येच मी इथं परत येईन. ते पुन्हा आलेले हे राजदरबारामध्ये दुसऱ्या दिवशी त्यांनी सभा घेतली. आपले जे काही मंत्री अमात्य प्रधान यांना सांगितलं आणि धर्मनाथाला राज्याभिषेक करायचं ठरवलं. एक दिवस ठरवला, त्याच्यासाठी अनेक राजे रजवाडे, त्याचप्रमाणे यक्ष राक्षस किन्नर गंधर्व ऋषी मुनी तडी तापसी साधू संन्यासी या सर्वांना तिथं बोलवलेलं आहे. तो दिवस ठरलेला आहे आणि धर्मनाथांचा राज्याभिषेक त्यांनी केला. आणि कारण निर्वाह चालवलेली आहे, कोणाच्या जरी मनी ध्यानी नसलं तर हा वेळ झालेला आहे, आपल्याला तिथं जावं लागणार आहे असं म्हणून त्यांनी बंदीजनांना पण सोडून दिलेलं आहे. जे काही राजे रजवाडे आलेले होते त्यांना अनेक प्रकारचे अलंकार दिले, याचकांना भरपूर काही दानधर्म केला आणि त्रिविक्रम राजा अशा पद्धतीनं मुक्त झालेला आहे. त्यासही लोटला एक मास राजा त्रिविक्रम आपल्या मंदिरी खास ते सांडून शिवालयाचं तत्क्षणी पातला. या देरीकडे रेवती सती सहज गेली राज सदनापती म्हणे महाराजा इंद्रपती अजून का हो आता तो वेळ नेमका झाल्यानंतर आणि आपलं शव सुरक्षित आहे याची खात्री झाल्यानंतर या त्रिविक्रम राजांनी मच्छिंद्रनाथांनी विचार केला की आता आपला जायचा वेळ झालेला आहे. म्हणून त्यांनी तो आपला आत्मा तिथून काढला आणि त्या ठिकाणी त्यांचा तो जो आत्मा आहे तो ह्या शिवालयामध्ये बसलेले गोरक्षनाथ यांना कळलेलं आहे. कारण की रेवती राणी उठवायला गेली तर त्यावेळेला पाहतात तर ते झोपलेले जे अजून आणि इतक्या उशिरापर्यंत का झोपले, म्हणून जेव्हा त्यांनी चौकशी केली त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की राजेसाहेब मृत्यू पावलेले आहेत. मग मात्र वाड्यामध्ये एकत्र हलकल्लोळ झालेला आहे, सगळेजण मोठे मोठे रडाय गागायला लागलेले आहे. आणि ही गोष्ट इकडे गोरक्षनाथांना कळाल्यानंतर त्यांनी मच्छिंद्रनाथांचे शव मंदिरामध्ये पिंडीच्या समोर आणून ठेवलं आणि ते इकडून
ह्या मच्छिंद्रनाथांनी आपला आत्मा काढला त्रिविक्रम राजाच्या शरीरातून आणि ह्या वरती असणारे जे महादेवाचं देवालय त्याच्यामध्ये गोरक्षनाथांच्या समोर जे मच्छिंद्रनाथांचं शव होतं त्याच्यामध्ये प्रवेश केला. मच्छिंद्रनाथांनी डोळे उघडले, हातपाय झाडायला लागले, उठून बसले आणि मग गोरक्षनाथांना फार मोठा आनंद झालेला आहे. रेवती शोक करता तुंबळ ऐकून धावला धर्मनाथ बाळ, मंत्री प्रजा सेवक सकळ हंबरडा भाऊ उठला. तो वृत्तांत शिवालयाची जनमुखे आला गोरक्षापाशी, मग सिद्ध करून भस्माची मोठीशी संजीवनी प्रयोजी. मच्छिंद्रनाथ उठून बसले. इकडं काही गोष्ट झालेली होती त्याच्यासाठी आता तिरडी बांधण्यात आली. ते सरणावरती प्रेत ठेवलेलं आहे. ते लोक मागच्याच प्रमाणे गेल्या 12 वर्षापूर्वी त्रिविक्रम राजाच्या मौतीसाठी जसे आले होते तसे त्या त्रिविक्रम राजाच्या मौतीसाठी पुन्हा आलेले आहेत. आणि तो जो गोरक्ष जे धर्मनाथ आहे तो अजून लहान आहे, त्याला साधारण समज आलेली आहे फक्त. आणि तो मोठ्या मोठ्याने रडतो गागतो. आणि मग त्यावेळेला त्यांनी काय केलेलं आहे, ही राणी हुशार होती, तिला ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. मग तिथं जाऊन दूतांना पाठवलं आणि वरती कोण आहे त्या मंदिरामध्ये त्यांनी येऊन सांगितलं तर 2 गोसावी आहेत. आणि मग तिथं खात्री झाली की हे एक म्हणजे गोरक्षनाथ आणि एक म्हणजे मच्छिंद्रनाथ. करुणी रायाचे दहन स्नाना गेले सकळ जन परिधर्मनाथ दारुण शोक करी अद्भुत. मच्छिंद्रदेही संचार होता उठून बसला क्षण लागता. येरीकडे राज प्रेत स्मशान वाटे आणले, प्रेत आणले स्मशानी त्रिवर्गचा पाहाव्या गेले मुनी. तो रेवतीने दृष्टी पाहून शोध जाणविला तयाचा. त्या राणीने त्या ठिकाणी त्यांची खात्री करून घेतली की त्या मंदिरामध्ये हे जे 2 गोसावी आहेत ते म्हणजे एक मच्छिंद्रनाथ एक गोरक्षनाथ आहे. आणि त्यांनी ते डाक दिलेला आहे. सगळे लोक आपापल्या घरी निघून गेलेले आहे. राणी पण आपल्या घरी आली, पण मात्र तिचा शोक काही कमी होत नाही. आणि मग त्यांचे जे मुलगा जे धर्मनाथ ते तर अजून लहानच आहे, त्यांना वडिलांचा वियोग काही सहन होईना. आणि मग ते मोठ्याने स्पंदून रडतायत. त्या राणीला मोठा कळवळा आलेला आहे. आणि तिनं विचार केला की ह्या बाळा असं रडत राहिलं तर याचं दुःख खूपच अनिवार्य होईल. तिनं सांगितलं एका बाजूला घेऊन की धर्मनाथा, अरे रडू नको, तुझे जे वडील आहेत ते त्रिविक्रम राजाच्या शरीरामध्ये होते, ते मच्छिंद्रनाथ होते आणि ते अजून जिवंत आहेत. ते जरी आता राजाच्या स्वरूपात नसले तरी पण त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये मच्छिंद्रनाथाच्या रूपामध्ये ते वरती शिवालयामध्ये बसलेले आहे असं म्हणून त्याला बरोबर घेतलं आणि त्यांची गाठ घालून दिलेली आहे. मग शीघ्र घेऊन कटक भार शिवालय आला सत्वर, भावे नमनी नाथ मच्छिंद्र शिवकासनी वाहिला. नेऊन आपले राजभवनी सेवा करतसे प्रीती करुणी, मग एक संसद तेथे राहून मग पुढे तीर्थात चालला. ते राणीने त्या बाळाला घेऊन गेलेले तिथं त्यांची गाठ घालून दिली. हे मच्छिंद्रनाथ जे आहेत ते तुझे वडील आहेत बाळा. मग त्यांचा आता आई सांगते म्हणल्यावर विश्वास ठेवावाच लागणार. त्यांनी विश्वास ठेवलेला आहे आणि मोठ्या सन्मानाने त्यांच्या वडील रूपी असणाऱ्या त्या मच्छिंद्रनाथांना घरी यायची विनंती केली राजवाड्यामध्ये. मग तिथं पालखी आणलेली, पालखीमध्ये 2 मुलींना बसवलं 2 पालख्यांमध्ये आणि आपल्या राजधानीमध्ये आणून त्यांना स्वातंत्र्य सिंहासनावर बसवलं. त्यांची आता शक्ती पूजा केली. आता ते सुतकामध्येच आहे ते अजून, पण मात्र तेही उपचार त्यांनी केलेले आहेत. आणि नंतर मग ते विचारतात की बाळा आता तू आरामशीरपणाने राहा, कोणत्याही प्रकारची दिक्कत तू मानू नको. अशा पद्धतीने मग त्यांचा 10वा झाला 13वा झाला, मासिक श्राद्ध झालं. काही दिवसापर्यंत मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ त्या त्रिविक्रम राजाच्या दरबारामध्ये राहिलेले आहेत. आणि नंतर मग धर्मनाथांची आज्ञा घेतली त्यांनी आणि आता मी जातो. तर त्याच्यापूर्वी त्यांनी त्यांचा राज्याभिषेक केलेलाच होता राजाने. मग त्या बाळाला पुन्हा एकदा रड आलेलं आहे की कधी नवत इकडून तिकडून माझे वडील तर गेलेलेच होते, योगायोगाने हे परत भेटले, आईने मला दाखवलं, पण मात्र आता पुन्हा तीच परिस्थिती आलेली आहे, हे पण हे निघून चाललेले आहे. मग मात्र त्याचा शोक अनिवार्य झालेला आहे. मग मच्छिंद्रा ते सांगे समसाड मग भेटला एक तेथ, मी प्रसन्न होता आपल्या तिथे काही वर्ण घेतो. तिची सेवा केल्याने संतुष्ट आहे माझे मन, आयसे करून समाधान त्रिवर्ग तेथून निघाले. तेव्हा आता तुम्ही आता काही शोक करू नका, आम्ही तडी तापसी योगी मुनी आहोत. हे मच्छिंद्रनाथ प्रत्यक्ष दत्ताचा बाळ, पहिल्या नारायणाचे कविनारायणाचे अवतार, हे गोरक्षनाथ हरिनारायणाचे अवतार. आणि इथं आता कायम राहता येणार नाही, जागोजागी गेलं पाहिजे, लोकांना मार्गदर्शन केलं पाहिजे, त्यांचं शंका निरसन केलं पाहिजे, प्रबोधन केलं पाहिजे. म्हणून आता आम्ही जाऊ. त्यावेळेला त्यांना जो शोक झालेला आहे तो धर्मनाथ म्हणतो की नाही नाही, मला पण तुमच्याबरोबर येऊ द्या. ते म्हणतात असं तुला येता येणार नाही, तुझ्या मागे जबाबदारी आहे.
तू हे 12 वर्षापर्यंत तू हा संसार राज्य चालव, 12 वर्षानंतर आम्ही इथं येऊ आणि त्यावेळेला तुला अनुग्रह देऊ आणि तुला आमच्याबरोबर घेऊन जाऊ. मग त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ यांनी आज्ञा घेतली आणि ते तिथून निघालेले आहे. त्या बाळाला उपदेश केलेला आहे की आता आईची सेवा करणे हाच तुझा धर्म आहे. मग मुळापासून त्याचे कथन मच्छिंद्रा केले निवेदन. मच्छिंद्रे ऐकून वर्तमान म्हणे पुन्हा आता पाहावा. शेत सुमार धरून चालत आले ते वर्ग पावले तो माणिक नामी निश्चय बळी काष्टा समान पाहिला. आता हे जे निघाले तिथून तर त्यांनी मागच्याप्रमाणे गोरक्षनाथांनी सांगितल्याप्रमाणे गोदा नदीचा तीर धरला आणि तीराने चालत असताना त्या भामानगराच्या ठिकाणी ते आलेले. त्यांना आठवण झाली अचानक की ह्याच ठिकाणी त्या माणिक नावाचा जो शेतकऱ्याचा मुलगा होता त्याला आपण अनुग्रह दिलेला होता आणि तिथं तो आता आहे का नाही व्यवस्थित आपण सांगितल्याप्रमाणे, म्हणून ते त्याला पाहायला गेलेले आहेत. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ आणि जाऊन पाहता तर त्यांनी ते ठिकाण शोधलं, पण त्या ठिकाणी वारुळ वाढलेलं होतं आणि आतमधून आवाज येत होता राम 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 वगैरे. मग मात्र त्यांनी विचार केला की हेच आहे, म्हणून त्यांनी ते वारुळ काढलं आणि पाहता तर तोच माणिक शेतकरी आहे आणि तो एवढंच काय पण डोक्यावरती ते येठण आऊत ते सुद्धा तसंच आहे आणि जप मात्र चालू आहे. मग मवळी विरादे वेष्टन बाबरा रुळती मही कारण नखे झळमटे होऊन मांस दिसे तृण सेना अस्तित्व त्या झाली एक पोट झाले पृष्टी सायक पृष्टी लावून ते मंत्र जप करीत असे. मंत्र जप मात्र चालू होता आणि शरीर त्यांचं हे फक्त म्हणायला शरीर राहिलं होतं, सापळा फक्त राहिलेला होता. पायसी पाहता तपाकृती गोरक्ष धन्य म्हणे जती मग न म्हणे मच्छिंद्रापती आडभंग हाती म्हणतसे. मग येऊन निकट त्रिवर्ग जण बोलते झाले त्या कारण म्हणते आता तपोधन पूर्ण तप करे का. गोरक्षनाथ चौरंगीनाथ मच्छिंद्रनाथ हे तिघजण आहेत आणि गोरक्षनाथ सांगतात की अहो हा शेतकरी हा थोडासा मनाने खूप चांगला आहे, पण मात्र त्याची जी वाणी आहे ती थोडी उलटी बोलणारी आहे, वाकडं बोलणारी आहे, मनामध्ये मात्र काही नाही. आणि त्यांनी असं मला मागच्या वेळेला असं मी त्यांना चौकशी केली, त्यांनी मला जेव खाऊ घातलं आणि मी त्याला म्हणलं तू काहीतरी माग माझ्याकडं, तर तो म्हणे बा तुम्हीच भिकारी आहे आणि तुम्ही आम्हाला काय देणार तरी. पण मात्र त्याचं ते सरळ भावना पाहिली आणि त्यांना त्यावेळेला उपदेश केला आणि मी काही सांगितल्याप्रमाणे त्यांनी मात्र ती गोष्ट मनावर धरली. जे मनात येईल ते करायचं नाही. मग त्याला असं वाटलं आता आपण गावात जावा पाणी प्यावा, तो गावातही गेलेला नाही, पाणी प्यायलेलं नाही आणि तिथंच तो उभा आहे आणि अशा पद्धतीनं त्याची ही तपश्चर्या पुरी झालेली आहे. म्हणून मग मच्छिंद्रनाथांना मोठं नवल लागलेलं आहे. गोरक्ष अरे तू काय काय लीला करतो, काय काय चमत्कार करतो, मी तर मला माझ्या पण बुद्धीच्या पलीकडे चाललेल्या ज्या गोष्टी. गुरु से बडा गुरु का शिष्य तसे बाप से बेटा सवयी तशी गोष्ट झालेली आहे. जे जे बोले मच्छिंद्रनाथ त्या वाकडेपणा उत्तर देत. मग गोरक्ष म्हणे मच्छिंद्रनाथ हा आडमंगाचे महाराजा येरू वचन त्या देत तुम्ही काय जात धरून आपला शुद्ध पंथ गमन करावे घेत म्या पाबर का आता तुम्ही. म्हणून त्यांनी त्या आडमंगाला आवाज दिलेले अरे माणिक मी आलेलो आहे. बरोबर मग आता आले तर काय करावं मी. मग त्यांची ती भाषा थोडी सामान्य होती, मनामध्ये काही नाही. पण ते म्हणतात की अरे तुला मी आता उठवण्यासाठी आलो, तू हे आता तपश्चर्या सोडून दे आणि मग काही सांगू नका तुम्ही आम्हाला सगळं कळतं, तुम्ही आल्या रस्त्याने निघून जा, तुम्हाला हे सांगण्याची काही गरज नाही. म्हणजे जे जे काही बोललेलं जायचं ते गोरक्षनाथांना ते उलटे उत्तर द्यायचे. ही गोष्ट मच्छिंद्रनाथांनी पाहिली, चौरंगीनाथांनी पाहिली, त्यांनाही मोठं नवल लागलेलं आहे. आणि गोरक्षनाथ म्हणतात की तुम्ही अजून पहा, तुम्हाला अजून एक त्यांची गोष्ट दाखवतो. म्हणून ते त्या झाडाखाली उभे राहिलेले आहे आणि हे गोरक्षनाथ आहे ह्या यांच्याजवळ गेले त्या माणिक शेतकऱ्याजवळ आणि त्यांची स्तुती करायला लागलेली आहे की वा 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 अहो तुमच्यासारखा योगी गेल्या 12 वर्षापासून इथं उभा आहे. असा योगी आम्ही आजपर्यंत पाहिलं नाही. स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये सुद्धा असा योगी आतापर्यंत आम्हाला दिसला नाही. आणि असं म्हटल्यानंतर तो म्हणतो की बा तुम्ही असंच काहीतरी करीत राहता, असं काही नाही आहे. हा म्हणून ही वाणी म्हणे आयसा मैते तुझ्या स्वामी आम्ही देखीला नाही तपोनिधी आगळा हो. समुद्रवाले अंक पृथ्वी पाहिली आहे समस्त तरी आयसा तपोनाथ अपार देखीला नाही निदृष्टी. तरी आयसा योग म्हणी आता अनुग्रह घ्यावा कोणी गुरु झाले आयसा प्राणी दैव अपार घृत असे. तेव्हा असे जे गुरु आहेत तुम्ही माणिक, तेव्हा तुमचा अनुग्रह कोणीतरी घेतला पाहिजे. आणि असं करा कोणीतरी म्हणण्यापेक्षा आहे ना मीच तुमचा अनुग्रह घेतो. आणि म्हणून त्यांनी आपला कान त्यांच्या पुढे नेलं आहे. महाराज
मला गुरुमंत्र द्या. आता हा जो माणिक होता हा थोडा मनाने चांगला होता पण मात्र वाकडं बोलणारा होता. तो म्हणे अहो तुम्ही मला अनुग्रह देत्या आणि माझा अनुग्रह द्यायचं घ्यायचा म्हणतात, मला गुरुमंत्र द्यायचा म्हणतात, त्यापेक्षा तुम्ही असं करा ना, तुम्हीच मला अनुग्रह द्या ना. म्हणून लगेच त्यांनी आपला कान त्या गोरक्षनाथांच्या पुढे नेला आणि गोरक्षनाथांना मोठा आनंद झालेला. गोरक्षनाथांनी त्यांना लगेच ती संधी योग्य आहे असा विचार करून त्यांच्या कानामध्ये गुरुमंत्र सांगितला. त्यांना पूर्वी तर त्यांच्या डोक्यावर हात ठेवलेलाच होता आणि तो जो आज आडभंगी जो नाथ आहे तो आता त्याचं नाव प्रत्यक्ष मच्छिंद्रनाथांनी तो असं उलटं पालटं बोलतो म्हणून आडभंगनाथ असं त्यांचं नाव ठेवलेलं आहे. मग गोरक्ष भस्मशक्ती प्रयोगनी बाळी चर्ची सांग तेने करून सर्वांग शक्तिमान मिरवले. दुर्निशिगतयाचा हात वृक्षाखाली आणि नाथ म्हणे महाराजा कृपावंत आडभंग हाते ओळखावा. असून बोले मच्छिंद्र मुनी या आडभंग हाते आडभंग नामी पातारावी सर्व येथून साजूकपणे वाटत छान नाथपंथामध्ये आलेला आहे. आणि तो आता नाथपंथामध्ये त्याचं आगमन झालेलं आहे तेव्हा आता याला आडभंगनाथ असं पुकारित जा. अशा पद्धतीनं हा आडभंगनाथ त्यांच्याबरोबर आता मिळालेले आहे. आता ते 4 जण झालेले आहेत. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, चौरंगीनाथ आणि आडभंगीनाथ हे त्या ठिकाणी चाललेले आहेत. आता ही सगळी गोष्टी राजांनी त्रिविक्रम महाराज अशा पद्धतीनं मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, चौरंगीनाथ, आडभंगीनाथ 4 जण तीर्थयात्रा करीत बऱ्याच काळानंतर पुन्हा ह्या प्रयागाला आलेले. त्रिविक्रम राजाच्या नगरीमध्ये तिथं धर्मनाथाला मुलगा झालेला होता. 12 वर्ष झालेले होते आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या मच्छिंद्रनाथांना गुरुजींनी सांगितलं गोरक्षनाथांनी की याचे आता पुढं काय करायचं. त्यावेळेला मच्छिंद्रनाथ म्हणतात की ह्या धर्मनाथांना सुद्धा आपल्यामध्ये घ्या आणि त्यांना आपल्या नाथपंथाची दीक्षा द्या. 4 प्राथमिक ग्रामी येता श्रुत झाले धर्मनाथा मग कटक बारे शिशबी घेत्या होता बैसुनी आणले सदनासी मग धृती वृत्ती सगळ्यांना मिळविले तोषविले मच्छिंद्रवन त्रिविक्रम सुधारात स्थापन दीक्षा घेतली योगाची. आता ह्या धर्मनाथांचंही मन विरक्त झालेलं होतं, त्यांचाही संसार पुरा झालेला होता. त्यांनी सांगितलं होतं की मला तुमच्याबरोबर यायचं आहे आणि मग त्यांनी त्या पद्धतीनं त्यांना तिथून घ्यायचं ठरवलेलं आहे. नाथपंथामध्ये घेत असताना मच्छिंद्रनाथांनी आज्ञा दिली गोरक्षनाथांना की मग यांना नाथपंथामध्ये येण्यासाठी तुम्ही विनंती करा, दीक्षा द्या असं म्हणून त्यांनी ते जे राज्य आहे ह्या धर्मनाथांचा जो मुलगा त्रिविक्रम पुन्हा त्याचं नाव ठेवलेलं होतं नावकरी म्हणून आणि त्या त्रिविक्रमाच्या हातामध्ये राज्य संपदा दिलेली आहे. आणि त्या ठिकाणी माघ महिन्यामध्ये जे द्वितीया आहे शुद्ध द्वितीया त्या शुद्ध द्वितीया ठरलेली आहे धर्मनाथांना अनुग्रह देण्यासाठी. आणि मग त्या मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना सांगितलं की सगळ्यांना बोलवा. जसे पूर्वी साधू संत ऋषीमुनी देवगण गंधर्व बोलवले होते त्याप्रमाणे गोरक्षनाथांनी सगळ्यांना बोलवलेलं आहे. आणि ती धर्मनाथाची बीज म्हणून तो तिथं उत्सव झालेला आहे. आणि त्यावेळेला जे काही ऋषी मुनी तडी तापसी यक्ष राक्षस किन्नर गंधर्व तडी हे साधू संन्यासी सगळे जे आलेले आहे तर त्या ठिकाणी जो मोठा उत्सव झालेला आहे तिथं मग मोठ्या पंक्ती झालेल्या आहेत. सगळेजणांना इतका काही आनंद झाला, एवढा काही आनंद झाला की मच्छिंद्रनाथ म्हणतात की असा आनंद पुन्हा हे नाही. जो आनंद जो आहे तो खरा फक्त सत्संगामध्ये आहे. इकडे बाकीचे जे आनंद आहे त्याला सीमा आहेत पण जो सत्संग आहे त्या सत्संगाच्या आनंदाला मात्र सीमा नाही. मग तिथं जे सगळे देव आलेले होते त्या देवांनी गोरक्षनाथांना विनंती केली की महाराज हा जो काही असा प्रसंग झालेला आहे हा उत्सव हा न भूतो न भविष्यती पूर्वी कधी झाला नाही, पुढे कधी होईल की नाही माहिती नाही. तेव्हा असा जो प्रसंग आहे हा दरवर्षी व्हावा. आणि मग गोरक्षनाथांनी ते वरदान दिलेलं आहे की जे कोणी लोक या माघ शुद्ध द्वितीयेला धर्मनाथाची बीज म्हणून साजरी करतील
मोठे लोक असतील तर त्यांनी मोठ्या प्रमाणात करतील, सामान्य असतील सामान्य करतील. मग त्या दिवशी त्यांना धर्मनाथांना आवाहन करायचं. त्यांची थोडीशी आपली पंचोपचारी पूजा, पुष्पम धूपम दीपम नैवेद्य दाखवायचा आणि तो जो अध्याय आहे धर्मनाथ बीजेचा तो अध्याय वाचायचा. असे जे कोणी अध्याय वाचतील त्या दिवशी तर त्यांच्या घरामध्ये सोनं नाणं कमी पडणार नाही, त्याचप्रमाणे लक्ष्मी तिथं कायम राहील असा आशीर्वाद प्रत्यक्ष गोरक्षनाथांनी दिलेला आहे. ऐसे बोलती सुरवर सकळ ऐकून बोले तपोबळ, माझे नाम घेऊन केवळ अर्पा जगा प्रती. धर्मनाथाची बीज म्हणून उत्सव करावा तुम्ही सगन, याची नीती कुमारा सांगून कळव पाय जगासे. मंत्र स्फुरला म्हणून स्फुरमान सकळ तुम्ही बोला वचन, आंबिलपणे शक्ती समान सदैव करा उत्सव. त्या उत्सवामध्ये आणखीन एक वैशिष्ट्य असं होतं तर त्यांनी दोंदळ्याचं पीठ आणि ताक याची कढी, आंबील, त्याला आंबील म्हणतात, ती जी कढी बनवली होती ती जी त्या देव ऋषी मुनींना एवढी काही आवडली की ते म्हणतात की महाराज हे एकच दिवस नाही दरवर्षी आम्हाला मिळावा. म्हणून त्यांनी ते आशीर्वाद देऊन ठेवला सगळ्यांना की त्या दिवशी मुख्य पदार्थ हा आंबीलचा करावा आणि त्याचा नाथांना नैवेद्य दाखवावा. त्याचं फल म्हणून तुम्हाला या ऐहिक सुखामध्ये व्यावहारिक तर काहीच कमी पडणार नाही, पण पारमार्थिक सुद्धा तुमची प्रगती होईल. तैपासून सहजासहज जगी मिळतसे धर्मनाथाची बीज, हे वृत्त आचरल्या महाराज तुष्ट होत असे गोरक्ष. पूर्वी किमयागार म्हणतात स्वय बोलला गोरक्षनाथ की बीजेचे जे आचरण व्रत शक्ती समान आपल्या. तयाचे गृही दोष दरिद्र रोग भोगादी विघ्नेंद्र, स्वप्ना माझे संसारा भद्र पडणार नाही. म्हणजे दोषी जेवढंच काय तर त्या घरामध्ये कधी दरिद्र येणार नाही. शोक पीडा जे निवारणासाठी आपण प्रयत्न करतो ते कोणत्याही प्रकारे तिथं स्पर्शसुद्धा करणार नाही आणि त्या घरामध्ये मोठा उत्साह राहील असा आशीर्वाद प्रत्यक्ष ह्या गोरक्षनाथांनी दिलेला आहे. नाना तीर्थे करता म्हैसी अभ्यासिले सद्विद्येसी शाभरी सहस्रास्त्रांची प्रवीण केला धर्मनाथ. शेवटी बद्रिकाश्रमी जाऊन दृश्य केला अवमान म्हणत धर्मनाथ त्या स्वाधीन तपा लागे भैसेला. त्या धर्मनाथाच्या बीजीच्या दिवशी जो अनुग्रह व्यवस्था झालेला आहे त्यांना बरोबर घेतलं. आता ते 5 जण झालेले आहेत, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, चौरंगीनाथ, आडबंगीनाथ आणि हे धर्मनाथ. हे 5 जण तीर्थयात्रा करीत ते बद्रिक यात्रेला गेले. जात असताना प्रत्यक्ष गोरक्ष मुनींनी त्यांना धर्मनाथांना सगळ्या प्रकारच्या विद्या शस्त्र अस्त्र शिकवले. तिथे गेल्यानंतर त्यांनी महादेवाचं दर्शन घेतलेलं. हे 5 जणांनी महादेवाचे दर्शन करता करता ते म्हणतात की हे महादेवा या धर्मनाथांना तुम्ही दर्शन द्या. दर्शन दिल्यानंतर प्रत्यक्ष महादेवांनी सूचना केली आणि धर्मनाथांना तिथं तपश्चर्येला बसवलेलं आहे. सकळ देव सुरवरा सहित पातारून घेतले तेथ मावदे झाल्या पूर्णभरा ते देऊन गेले ती देव. मग तो धर्मनाथ सवे घेऊन फेरी करतील ते थाटन पुढे ऐका कथन रेवण सिद्धनाथाचे. पूर्वी 88 सहस्र ऋषीचं वीर्यपतन झालेलं आहे. त्याच्या एका भागापासून 88 ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून एका भागापासून 88 सहस्र ऋषी तयार झाले आणि एक जो भाग आहे तो रेवा नदीमध्ये पडलेला आहे. ते वीर्य वाहत वाहत या कडाला लागलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक देह तयार व्हायला लागलेला आहे. रेवा तिरी रेवेत रेत पडले अकस्मात चमसनारायण संचार करून त्यात देहद्वारी मिरवला. पूर्वी 88 सहस्र ऋषी झाले आहेत वीर्य असे त्याची समीरेत म्हैसी रेवा तरी पडले. त्या रेवा नदीमध्ये जे वीर्य पडलेलं होतं ते ब्रह्मदेवाचं ते शक्तिशाली होतं. त्याच्यामध्ये चमसनारायण म्हणजे हे 7वे नारायण. पहिले नारायण कविनारायण त्यांचे अवतार मच्छिंद्रनाथ, दुसरे नारायण हरिनारायण त्यांचे अवतार गोरक्षनाथ, तिसरे नारायण अंतरिक्ष नारायण त्यांचे अवतार जालिंदरनाथ, चौथे नारायण प्रबुद्ध नारायण त्यांचे अवतार कानिपनाथ, 5वे नारायण करभंजन नारायण त्यांचे अवतार गैनीनाथ, त्याचप्रमाणे 6वे ध्रुमीनारायण त्यांचे अवतार भरतरीनाथ आणि हे 7वे चमसनारायणांनी त्या वीर्यामध्ये प्रवेश केला आणि हळूहळू त्या रेवा नदीच्या तीरावरती एका बाळकाचा देह तयार व्हायला लागलेला आहे. बाळ तनू हाती सुकुमार बालार्क किरणी मिरवले लोळे महिवर टेटे म्हणून या चैतन्य नाथ महाराज की जय.
बाळ तनू अति सुकुमार बालार्क किरणी मनोहर उक्रीडा लोळे महिवर टेटे म्हणून या तो त्या काननी कृषी एक उत्तम नाम संसारुक तो घट घेऊन न्याय उदक रेवा तरी पातळ त्या रेवा नदीच्या तीरावरती ते बाळ जन्माला आलेलं आहे. तीरावरती रडून राहिलेलं आहे. त्याच वेळेला सहनसारुक नावाचा एक ब्राह्मण पाणी भरण्यासाठी घरून नेण्यासाठी म्हणून हंडा घेऊन आलेला होता. त्याने त्या बाळाला पाहिलं आणि त्याला विचार आला मनामध्ये की ह्या एवढ्या मोठ्या नदीच्या तीरावरती कोणीच नाही, याला कोणी पण कोलं कुत्रं खाऊन जातील. म्हणून त्यांनी विचार केला, त्या बाळाला उचललेलं आहे आणि आपल्या घरी आणलेलं आहे. अति सुकुमार कांती कर्दळी गाभाभर पाहुणे त्याचे अंतर विवळ मोहे झाला असे घट ठेवणे मही लागी घाऊन गेला उतले वेगी मोहे कवळून हृदय बागी अति स्नेह धरले. मोठ्या स्नेहाने त्याने त्या बाळाला उचलून घेतलं. त्याच्या घरी त्याला मुलं बाळ होते अजूनही आणि त्यांच्यामध्ये त्या बाळाला घेऊन गेलेलं आहे. त्यांच्या पत्नीलाही मोठा आनंद झाला. कोण आणलं तुम्ही? त्यावेळेला ते म्हणतात की अहो मला रेवा नदीच्या तीरावरती हा मुलगा सापडलेला आहे. आधीच सहनसारुक नामाने त्या जयसी काय उणे आवडेने करून मुखचंबन कुरवाळीत प्रीतीने म्हणे जीव लगे आजीचा दिन माते झाला धातू हेम तरी शिव तेजा लागून द्रुम कुंभा परी मिरवला. आज काहीतरी आनंदाची घटना घडून गेलेली आहे. ते बाळ असं अनाथ तिथं पडलेलं होतं, कोणाचंही माहिती नाही, पण मात्र आपल्याला तो असा नकळत लाभ झालेला आहे. सहज गेलो उदकाते रेवा तरी वाळवंटे ते आपणा ईश्वरी दिला सुत वंशावळी मिरवाया ऐशा एकता कांता गोष्टी म्हणे कोठी म्हणे जावा दृष्टी मग तो काढून वस्त्र संपुटी कर संपुटी. लहान बाळ होतं ते, त्या बाईने आपल्या पदरामध्ये घेतलं आणि त्याचं पालन पोषण चालू झालेलं आहे. त्याला दूध पाजलेलं आहे. 12 दिवसानंतर त्याचं नाव रेवा नदीच्या तीरामध्ये सापडला म्हणून रेवणनाथ असं त्यांचं नाव हे ठेवलेलं आहे. तिचे ते कातानुले होते घरी निजविला योगी त्या शेजारी स्तनपान केल्या उपरी बाळ निधे पालखी असो ऐसे नित्य बाळ संगोपी ममते रेवणनाथ होऊनी त्या ते मोहे करून सांभाळे. आपले जसे दुसरे पण बाळ होते तिला, त्याच्याबरोबर गेला पण तिच्या स्तनाचं दूध ह्या रेवणनाथानं सुद्धा पाजलेलं आहे. म्हणजे तिने असं भेद केलेलं नाही की सापडलेलं आहे म्हणून. ते दोन्ही बाळ हे आपलेच आहे असं समजून तिने पालनपोषण केलं, पाळण्यामध्ये घातलं. हळूहळू हे रेवणनाथ त्या ब्राह्मणाच्या घरी मोठे होऊ लागलेले आहे. 12 संवत्सर प्रपंच राठे कृषिकर्म विद्या पाठी पूर्ण झाला होता जेठे पित्या होणे आगळा असं रेवणनाथाचे संगोपन करते उभयता पालन आयसे लोटता बहुत दिन प्रपंच राठे करतो. सातत्याचे ब्राह्मण कुटुंब होतं. ते फक्त पूजापाठ करणारे नव्हते, ते शेतकरी ब्राह्मण होते आणि त्या शेतकऱ्याच्या पोटी हे जे रेवणनाथ तिथं मोठे व्हायला लागलेले. शेतकऱ्याचं पहिलं काम सकाळी उठलं म्हणजे मग शेतावरती जायचं, जनावरं असतील तर त्यांचं शेणकूर करायचा आणि हे सगळे कामं ह्या रेवणनाथांना हळूहळू यायला लागलेले आहे. ते मोठे झालेले आहे आणि बापाच्या मदतीला ते जायला लागलेले आहेत. तो कोणे एके दिवशी उठून मागले प्रहरणेशी वृषभ सोडणे कान्नाशी चाराव्याशी चालला चांदणे पडले होते सुदृढ दृश्य होत असे माहिता वाट सुदृढपणे गोतेर वाट जे चक्षुने होत असे. पाठचा वेळ झालेला आहे. नेहमीप्रमाणे आईवडील उठले. ह्या रेवणनाथांकडं गाई बैलांना घेऊन जायचं काम होतं चरायसाठी म्हणून ते पहाटेच्या वेळेला झुंझुरकत उगवलेलं होतं. पण मात्र रस्ता स्पष्टपणे दिसत होता आणि अशा वेळेला त्यांनी ते बैल सोडले आणि त्या बैलाच्या मागं हो 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 म्हणून ते चाललेले हे. आणि नेमकं त्याच पहाटेच्या वेळेला दत्तमुनीसुद्धा निघालेले होते. दत्तांचा नियम होता काशी स्नान जप प्रतिदिवशी कोल्हापूर भिक्षेसी निर्मल नद तुंगा जळप्राशी निद्रा माहुर देशी ऐसा येई बा. तेव्हा तिथे दत्तमुनीचं नेम काय, सकाळी उठल्यानंतर काशीला स्नानाला जायचं, दुपारी भिक्षा मागायला कोल्हापूरला जायचं आणि रात्री झोपायला माहूरगडला जायचं. आणि अशा पद्धतीने तो सकाळचा वेळ होता. त्या सकाळच्याच वेळेला हे दत्तमुनी निघालेले होते आणि काशी क्षेत्राला जात असताना हे बैलाच्या मागं चाललेले रेवणनाथ, त्या रेवणनाथाला त्यांचा धक्का लागला आणि रेवणनाथांना तो स्पर्श झाल्याबरोबर लगेच जाणवलेलं आहे. कारण ते अवतार होते मुळात. आणि दत्तांनी विचारलं अरे तू कोण आहे? त्यावेळेला रेवणनाथ म्हणतात की अहो महाराज मलाही माहिती नव्हतं आतापर्यंत मी कोण आहे, पण मात्र तुमचा जो स्पर्श झालेला आहे त्या स्पर्शामुळे आता मला माहीत पडलं की मी चमत्नारायणाचा अवतार आहे आणि तुम्ही दत्तमुनी आहात. ज्यांनी तुम्ही जे जगाला ज्ञान देता त्यात माझाही तुम्ही उद्धार करा. योगायोग मी काय तुमच्याकडे आलो नाही, पण मात्र योगायोगाने माझी तुमची गाठ झालेली आहे.
दृश्य होत असे महीची वाट सुदृढपणे गोचर निज जक्षुने होत असे पायी खडावा सुशोभित एक अंचन अंगी शोभत शुभ्र कोपिनी विराजित कंठतटा वेष्टुनी भोवळी वेष्टीला असी जटा दाढी पिशात्मी रंग पिंगटा सकळ ज्ञानी यांच्या वरिष्ठा कनक कांती शोभतेसे सोन्याप्रमाणे त्यांचं शरीर हे चमकत होतं दत्तमुनीचं. आता ते तपस्वीत होते, देव अवतार होते आणि त्यांच्या ज्या डोक्यावरती ह्या जटा होत्या ते पाहून त्या दत्त यांना रेवणनाथांना मोठा आनंद झालेला आहे. ऐसा महाराज आत्री नंदन तो त्रिदेवाचा अवतार पूर्ण लाती लगबगे करीत गमन पुढील नेम म्हणून या मार्गावर अकस्मात वृषभ गमन देखत वृषभा आड रेवणनाथ दृष्टी नाही आतळला. आता हे जे बैलांच्या मागं चाललेले होते ते काही दत्तमुनींना दिसले नाही आणि हे पण यांच्या नादात होते. अशा पद्धतीने त्यांचा धक्का लागला आणि त्यांचे पूर्वसंस्कार जागे झालेले आहे. त्यांना कळून चुकलं की आपण माणूस नाही, आपण ही शेती करीत बसलो, हे आपल्याला प्रारब्धाने प्राप्त झालेलं आहे आणि ते काही प्राप्त झालेले ते काही चुकत नसतं माणसाला, त्या गोष्टी कराव्याच लागतात. ज्याचं जसं जसं प्रारब्ध राहतं त्याप्रमाणे त्या माणसाला त्या गोष्टीतून जावंच लागतं. जनक राजा राज्य करी सुख नागवाची अवधारी. जनक राजांना राज्य प्राप्त होतं, ते राज्य करायचे आणि सुखमुनी हे जन्मापासूनच नागवे होते, त्यांना खबर नाही. पण मात्र दोघांची जी अवस्था आहे ब्रह्मावस्था ही दोघांची सारखी. थोडक्यात काय प्रारब्ध जे आहे ते सगळ्यांना चुकत नाही. उभय देही कामपणी ऐक्य झाली देहधरणी परिस्पर्श होता अंतःकरणी ज्ञानदीप उजळला. विमूढपणे कृषिकर्मात अज्ञान सर्वा परिवर्तत सदा वैष्ण्यारण्यात अबुद्धपणे वर्तसे. परिदत्तात्रेयता स्पर्श होता पूर्वजन्माते झाला देखता चित्ती म्हणे मी महिवर असता कवण स्थिती पावलावून. प्रत्यक्ष चमसनारायणाचा अवतार असून सातवे नारायण जे चमसनारायण, पण मात्र आज हे शेती कर्म करीत बसलेलो आहे. आणि त्यांनी दत्तांना विचारलं तुम्ही कोण. दत्तांनी आपली ओळख दिलेली आहे आणि ते म्हणतात की दत्तमुनी म्हणतात अरे तू काही सामान्य नाही, तू सुद्धा ह्या नारायणाचा अवतार आहे. कोण तू ऐसे पुसता दत्त करता झाला प्रणिपात म्हणे महाराजा या देहात अंश असे तुझा की तुमचे दही त्रिदेवाचे अंश परिसत्वगुणी तो महापुरुष तो मी या प्रपंच देहास परम कष्टे तुष्ट. आता तुमची ओळख पटली, तुम्ही दत्तमुनी आहात, पण मी मग तू कोण आहेस असं ज्या वेळेला दत्तांनी विचारलं त्यावेळेला यांना ज्ञान झालेलं होतं. हे म्हणतात अहो मी तर चमसनारायणाचा अवतार आहे. जो काही तुमच्या देहामध्ये जो अंश आहे त्याच्यातला जो सत्वगुणाचा अंश आहे तो महापुरुष चमसनारायण मी आहे. ऐसे म्हणून दृढोत्तर करणी मवळी अर्पी प्रेमे करुणी म्हणे म्हणजे सनात केल्या वाटून कदा न सोडी तुम्हा ते तरी आता क्षमते असं उदित कराजी महापुरुष सनात करून या द्यास महिला गेली. त्यांनी लगेच दत्ताचे पाय धरलेले. तेव्हा दत्तमुनी तुम्ही मला आता काहीतरी आशीर्वाद द्या, मी तुमचे पाय सोडणार नाही, कारण हे काही सहजासहजी मिळत नाही, योगायोगाने मला भेटलेले आहेत. आणि मग दत्तमुनी म्हणतात की ठीक आहे. ऐसे म्हणून वाघवटी सुदृढपणे देत मिठी परी आदरे प्रेम पोटी दत्त जेठी मिरवला. त्याचा पाहून भक्ती आदर सुदृढपणे निश्चय पर मग कमंडोल ठेवून महिवर मवळी कर स्थापित असे. दत्तांनी लगेच तिचं आपलं कमंडोल जमिनीवरती ठेवलं आणि मनामध्ये विचार केला की हा नाथांचा अवतार आहे नारायणाचा, पण मात्र यांना आपण सगळं ज्ञान कसं काय एका वेळेला द्यायचं. यांच्या मनामध्ये आत्ताशिक भक्ती कुठं जागी झालेली आहे. भक्ती ज्या वेळेला जागी होईल त्याच्यामध्ये काही वर्ष ते राहील, काही वारे करतील किंवा जे जे काही साधनं गुरुजींनी सांगितले असते ते करतील. त्यावेळेला त्यांचं जे ज्ञान हे जागृत राहील आणि मग त्यावेळेला यांना पुढं त्यांची पारमार्थिक प्रगती सुरू होईल. तोपर्यंत यांना आपण काहीतरी दिलं पाहिजे म्हणून त्यांनी त्यांच्या डोक्यावरती हात ठेवला. त्याबरोबर त्यांना समाधी लागलेली आहे. एकच एक ब्रह्म सगळ्या ठिकाणी भरून उरलेला आहे. त्या ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही. आपणही त्या ब्रह्माचे अंश आहोत ही अवस्था त्यांना प्राप्त झालेली आहे. भाळा खाली घालून हात उठविला रेवणनाथ मनात म्हणे हा सनाथ पूर्वीचाच असे की हा नवा माझी एक असे नाथपंथी अवतार दोन देख चमसनारायण प्रतापार्क महिवरी विरजला. तरी आता याते सनाथ करुणी वाढ व्हावा नाथपंथ कृपे करुणी हा मोळी हस्त केला अंकित आपला. त्यांना वेगळं काय द्यायचं की पहिलेच अवतारच आहे, पण मात्र जे काही अनेक जन्माचे संस्कार बलवत्तर राहतात आणि त्या मग स्वस्वरूपाचा विसर पडतो माणसाला. त्याप्रमाणे यांना विसर पडलेला आहे. तो फक्त अज्ञान दूर केलं म्हणजे हे मूळचे नाथ आहेच असा त्यांनी विचार केला आणि त्यांना अनुग्रह दिलेला आहे.
कृपे मवळी ठेविला कर परी अनुग्रहाचे केले अंतर म्हणा काशासाठी उदार झाला नाही अनुग्रह प्रचितीता झाला दत्त भक्ती श्रमे असे घडले नाहीत तरी आता तेही प्रायश्चित्त घडून या वयाते शिवाय अजून यांचं वय साधारण आहे, त्यांची परमार्थामध्ये काही गती नाही. ही योजना करून त्यांनी फक्त त्यांच्या डोक्यावरती हात ठेवलेला आहे आणि अनुग्रह केला, पण मात्र मोठं काही दिलेलं नाही. मात्र त्यांनी एक कृपा केलेली आहे. दत्त जे आहे त्यांच्याकडे सगळ्या सिद्धी आहे. अष्टसिद्धी नवनिधी के दाता असबर दीन जानकी माता. तेव्हा जे हनुमानजी म्हणा दत्तमुनी म्हणा यांच्याकडे सगळ्या सिद्धी आहेत आणि त्या सिद्धीपैकी एक सिद्धी एक कला त्यांनी ह्या रेवणनाथांना दिलेली आहे आणि ती म्हणजे सोनं बनवण्याची कला. ती सोनं बनवण्याची कला यांना प्राप्त झाली आणि वेळ झालेला आहे. त्यावेळेला त्यांनी विचार केला की आता यांना एवढं बास झालं, सगळंच जर एकाच वेळेला दिलं तर तेही पचनी पडणार नाही, मग ते व्यावहारिक असो किंवा पारमार्थिक असो असा थोर विचार त्यांनी केलेला आहे. आणि यांच्याकडून भक्ती घडली पाहिजे, यांना थोडंफार पश्चाताप झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा विचार करू. नंतर यांना कधीतरी यांना ज्या वेळेला ती ओढ लागेल गुरुची त्यावेळेला यांना पुन्हा दर्शन देऊ आणि यांच्याकडून पुढची पारमार्थिक प्रगती करून घेऊ. ऐसे म्हणून अनुग्रह रहित कृपा मवळी ठेविला हात परी भक्ती लागे रेवणनाथ काय करी महाराजा. एक सिद्धीची कळा त्याते सांगता झाला कृपावंत असता बीज रोपण किंचित दृष्टी ठेविल पुढारा. आणि मग जसं लहान बाळाला आई वडील सांभाळते त्याप्रमाणे आता त्यांची रहेम नजर ही त्यांच्यावरती राहील. रेवणनाथांच्यावरती साधू संतांची ऋषीमुनींची नजर ही रहेम नजर राहते. म्हणजे त्यांच्या दृष्टीमध्ये अमृतदृष्टी म्हणतात त्याला आणि हिंदीमधून त्याला रहेम दृष्टी, संस्कृतमध्ये रहम दृष्टी म्हणतात. रहम नजर करना साई रहेम नजर करना म्हणजे आपण बाबांना प्रार्थना करतो तसे ते दत्तगुरूंना प्रार्थना करतात की देवा तुमची नजर माझ्यावर रहम नजर राहू द्या, अमृत दृष्टी तुमची माझ्यावरती राहू द्या. ही जी कळा आहे ती एका सिद्धीची कळा आहे आणि ती कळा त्यांना देऊन टाकली आणि दत्तमुनींनी तिथून निघायचा विचार केलेला आहे. तेवी सहस्रांशे करून मैमान सिद्धीचे सांगून तुष्ट केले त्याचे मन प्रज्ञावंते महाराजे. परिती कळा होता ते प्राप्त रेवण झाला आनंद भरित मग प्रेमे नमुन्यानुसार बोळविले तत्क्षणित. त्यांनी दत्तांनी सांगितलं की जा आता तू समाप्त झालेला आहे, तुझ्या मागं मी आहे, तुला ही सोनं बनवण्याची कला दिलेली आहे, खुशाल जा सोनं बनव आणि आरामशीर तुझं जीवन तू जगायला सुरुवात कर, कोणत्याही प्रकारची काळजी करू नको. तेवी सहस्रांशे करून मैमान सिद्धीचे सांगून तुष्ट केले त्याचे मन प्रज्ञावंते महाराजे. प्रतिकळा होता ते प्राप्त रेवण झाला आनंद भरित प्रेमेन मिळांसासूत बोळविले तत्क्षणी. परिविरह मानून चित्ती चालता झाला कानना प्रति पर्यंतरला आपल्या क्षिते निरपदा ते पाहाव्या. आणि मग त्या ठिकाणी दत्तगुरू तिथून निघून गेलेले आहेत. त्यांना दत्तांची ती गाठ कायम आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहिलेली आहे. आणि ते विचार करता की दत्तमुनी आपल्याला परत कधी भेटतील, पण ते कधी भेटतील हे काय आपल्या मनावरती नाही. ज्या वेळेला त्यांचा उदय काळ येईल त्यावेळेला त्यांची गाठ होईल. तेवी प्रत्यक्ष नाथ रेवण भुलला सिद्धी प्रकरणे करून सिद्धिबुद्धी अत्रिनंतर हातीचा सोडिला नायके. परम लागली होती धणी परंतु दवडिले अज्ञानपणे खापरासाठी चिंतामणी सोडून दिला हातीचा. किंवा यांनी मागितलं म्हणा, कारण की त्यांची परमार्थामध्ये गती नव्हती, त्यांनी मागितलं म्हणा किंवा त्यांनी होऊन तेवढंच फक्त दिलं म्हणा. अशा पद्धतीनं फक्त त्यांची मोठी काही प्रगती झालेली नाही. फक्त मात्र एक सामान्य काळ ज्याची त्या योगशास्त्रामध्ये त्याला सामान्य काळ म्हटलेलं आहे. भविष्य दर्शन, पुढच्या गोष्टी काय कळणं हे सुद्धा आपल्याला मोठं नवल वाटतं, पण त्या योगामध्ये त्याला सामान्य सिद्धी म्हटलेलं आहे. तशी ही सोनं बनवण्याची सिद्धीसुद्धा लोकांच्या दृष्टीने जरी मोठी असली तरी पण परमार्थामध्ये किंवा या योगामध्ये ती एक सामान्य सिद्धी आहे. ही सामान्य सिद्धी या रेवणनाथांना मिळाली, पण मात्र मोठं हित होणार होतं. ते आता लगेचच मोठ्या पदावर जाणार होते, त्यांना मात्र ते ब्रह्मपद वगैरे काय अजून मिळालेलं नाही. तेवी प्रत्यक्ष नाथ रेवण भुलला सिद्धी प्रकरणे करून सिद्धिबुद्धी यात्रेनंतर हातीचा सोडला नायके. अस्वायशी संप्रदाय युक्ती निस्वळ झाला आपल्या प्रकरण शेती तेथील कथा होईल श्रुती. पुढील अध्याय हे ऐकावे. तेव्हा आता तो आलेले हे त्यांनी ते गाय बैल चरायला नेले, दिवसभर राहिले, पुन्हा संध्याकाळी परत आले, असा त्यांचा परत पुन्हा तो दिनक्रम सुरू झालेला आहे. आणि दत्ताला भेटण्याची मात्र उत्सुकता कायमच राहिलेली आहे. अशा पद्धतीनं ते आता आपल्या घरी आहेत
दुसऱ्या दिवसापासून त्यांची शेती पुन्हा सुरू झालेली आहे. तिथं काय घटना होती तो सगळा जो विषय आहे तो पुढच्या अध्यायामध्ये येईल. धुंडीसूत नरहरी वंशी सांगेल तुम्हा श्रोत्यांशी संत कृपे नाम द्यासी मालो आयशी म्हणते त्या स्वच्छ श्री भक्ती कथा सार समत गोष्टाव किम्यागार सदा परशुत भाविक चतुरोत्तर सुषमाध्याय गुढहा श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री मार्तंड भगवान नमः. श्री ब्रह्मा. जय जयाजी करुणा करा पंढरीशा रुक्मिणीवर आदीन बंधो दया सागरा पुढे ग्रंथ बोलवे दयाळ विष्णुंबर बहुधार्थी चराचर भरण करती जन्म दिल्यावर कामशेती दक्षिणी तरी मम कामनेता अर्थ की ग्रंथाक्षरे व्हावी रसभरित तरी ग्रंथा भरी भराभर उदित विष्णुंभरा होईता. मागील अध्यायी उत्तम कथन रेवणनाथाचा झाला जन्म संसार के कृषी कर्म बोलून या दाविले परिदैवे करून नाव चढ देखील त्रिनंदन तो शंकर सेवक त्या लागून त्याची प्राप्त होत ते चिंतन श्री गुरुदेव दत्त. चैतन्य नवनाथ महाराज की जय. साईनाथ महाराज की जय. सर्वदा योग तुझा घडावा जे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता. ठिकाणी मनदाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी येथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ स्वर्गे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. निरंजन आदेश सब संतान की जय.